नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सेफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे आणि आता काही 5-6 दिवसातच तुमचा मराठीचा पेपर होणार आहे स्टेट बोर्ड 10th आणि 1 मार्चला पेपर होणार आहे. तर आय होप तुमची स्टडी मस्त चालू असेल आणि तसं तर तुमचा वेळ तुम्ही सोशल मीडियावर स्पेंड करतात. तर 5 ते 6 मिनिट हे व्हिडिओ तुम्ही 5-6 मिनिट काढून हे व्हिडिओ बघसाल तर तुमचा फायदा होऊन जाईल आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर हा राहणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी कृतीपत्रिकेसाठी सूचना तुम्ही इन्स्ट्रक्शन बघू शकता आणि तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विभाग 1 गद्य येणार आहे. 1 उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. म्हणजे तुम्हाला खाली एक पॅसेज दिलेला जाईल. त्याच्यानुसार तुम्हाला खाली ते चौकट पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड आकृतिबंध पूर्ण करा. तर ते तुम्हाला वरचं खाली बघून लिहायचं आहे म्हणजे पॅसेजमधून तुम्हाला खाली बघून लिहायचं आहे. त्याच्यानंतर स्वमत तुम्हाला लिहायचं आहे. शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट लिहा. हे 3 मार्कच राहणार आहे. तर इझिली तुमच्या मते तुमच्या वर्ड्समध्ये स्वमत तुमचं लिहायचं आहे आणि इझिली 2.5 मार्क किंवा 3 मार्क तुम्ही इथं इझिली गेन करू शकता. त्याच्यानंतर उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला ते उतारा दिलेला आहे पॅसेज म्हणजे त्याच्या अनुसार तुम्हाला खाली कृती करायची आहे. कोण ते लिहा हे 2 मार्काचं राहणार आहे आणि 2 नंबर का ते लिहा हा पण 2 मार्काचा राहणार आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा हा 3 मार्काचा राहणार आहे. त्याच्यानंतर विभाग 2 येणार आहे. पद्य 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडा. तर तुम्हाला खाली एक कविता दिलेली आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर कृती करा. 2 डोळे भरून पाहावे असे दृश्य. तर तुम्हाला खाली कृती करायचं जे दिलेलं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहणार आहे. तुम्हाला एक बारीक लक्ष द्यायचं आहे. व्हिडिओ सोडून नाही जायचं आहे. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि फक्त तुम्ही व्हिडिओ बघून घ्याल तर तुमचं स्मार्ट वर्क तुम्ही करसाल. हार्ड वर्क तर नेहमी पेपरमध्ये असतो पण तुम्ही या व्हिडिओपासून स्मार्ट वर्क करसाल तर तुम्ही खरंच खूप जास्त मार्क गेन करू शकता. 3 प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा हा 2 मार्काचा पोर्शन राहणार आहे. त्याच्यानंतर काव्य सौंदर्य 2 मार्काचा राहणार आहे. त्याच्यानंतर विभाग 3 मी तुम्हाला फास्ट सांगतोय कारण आता खूपच कमी वेळ राहिलेला आहे तुमच्या एक्झामसाठी आणि आता तुम्हाला स्टडीसाठी लक्ष द्यायचं म्हणून मी फास्ट जे इम्पॉर्टंट्स विभाग आहे किंवा क्वेश्चन्स आहे मी तुम्हाला ते सांगतोय. स्थूल वाचन असणार आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 मार्काचं राहणार आहे. ह्याच्यात तुम्हाला 3 दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व करायचे आहे म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्काचा असतो आणि 6 मार्काचा तुम्हाला हा पोर्शन राहणार आहे. नंतर विभाग 4 मोस्ट इम्पॉर्टंट विभाग असणार आहे मराठी पेपरमधला हा आणि ह्याच्यात तुम्ही जास्त मार्क कव्हर करू शकता जर तुम्ही स्मार्ट वर्क केलात तर. विभाग 4 भाषा अभ्यास 4 असणार आहे. व्याकरण घटकांवर आधारित कृती करा. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा 2 मार्काचा राहणार आहे. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा 2 मार्काचं राहणार आहे. ह्याला तुम्हाला खाली दिलेलं आहे उद्गारार्थी करा, होकारार्थी करा. ह्याच्यामध्ये तुम्ही इझिली 2 मार्क बघून घेऊ शकता. उद्गारार्थिक डिफरन्स बिटवीन आणि होकारार्थिक याच्यामधला डिफरन्स तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही बघू शकता. त्यानंतर 3 खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2 तुम्हाला करायचे आहे. 4 मार्काचं क्वेश्चन आणि कोणतेही 2 म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काचा असणार आहे. भाषिक घटकांवर आधारित कृती करा. शब्दसंपत्ती 1 मार्काचा राहणार आहे. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. मित्र आणि कनवाळू याच्यावर तुम्हाला समानार्थी शब्द म्हणजे क्रिएट करायचा आहे. नंतर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. लहान ज्ञान आणि 1 मार्काचा राहणार आहे. इझी आहे. त्याच्यानंतर विभाग 5 उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा 6 मार्काचं राहणार आहे. पत्रलेखन तुम्हाला करायचं आहे किंवा मधले पण तुम्ही बघू शकता. सारांश लेखन करू शकता. तर जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही किंवामधले क्वेश्चन्स बघू शकता. ते इझिली तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन जो तुम्हाला इझी वाटेल. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन तुम्हाला यूट्यूबला बघून घ्यायचं आहे की कसं लिहितात कसं नाही. आणि तिसरा राहणार आहे कथालेखन. हा तुम्हाला बघून घ्यायचा आहे. जर कथालेखन तुम्हाला इझी वाटत असेल तर तुम्ही कथालेखन पण करू शकता. दिलेलं आहे लेखन कौशल्य. खालील
प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडा. 8 मार्काचा राहणार आहे. प्रसंगलेखन आणि आत्मकथन, वैचारिक. तर तुम्हाला जो इझी वाटेल. इझी म्हणजे प्रसंगलेखन तुम्ही करू शकता किंवा आत्मकथन पण करू शकता. हे इझी आहे. तुम्हाला ह्याच्यात इझिली 8 मार्क ते भेटून जाईल. तर हा पेपर होता मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी कसले क्वेश्चन असतात काय नाही. तर तुमच्याकडे आता खूप कमी वेळ आहे. तुम्हाला हे पेपर बघून घ्यायचा आहे आणि याचं PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतो तुमच्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि अदर सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे तर मला कमेंट करा. मी लगेच तो व्हिडिओ अपलोड करून देईल. तर थँक्यू.